जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर चतुश्लोकी भागवताचे 4 श्लोक आहेत, पण आपण पूर्णपणे 6 श्लोक म्हणत असतो. श्री भगवानोवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगतितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव विज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. आता यानंतरचे 4 श्लोक म्हणजे चतुश्लोकी भागवत. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्ठान्यप्रविष्ठानि तथा तेषु न त्वेषुहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता यानंतर या 3ऱ्या स्कंदाची अवतरणिका, जी आमच्या काय त्यांचं अच्युत महाराज, अमरावती जिल्ह्यातले अच्युत महाराज यांनी जो पूर्ण श्रीमद भागवत लिहिलेला आहे, त्या भागवतातल्या सगळ्या 18,000 श्लोकांचं त्याने मराठी भाषेमध्ये ओवी रूपाने लिहिलेले तो ग्रंथ आहे. आणि त्या सुरुवातीला त्यांनी संपूर्ण 12ही स्कंदाची अवतरणिका दिलेली आहे. त्यामधली 3य स्कंदाची अवतरणिका आपण आता वाचतो आहोत. 3य स्कंद प्रथमोध्याय. हा विदुर उद्धव भेट होय, कृष्ण बालक्रीडा सांगता होय, उद्धव द्वितीयोध्यायी. 3य अन्यलीला चरित्र, विदुर मैत्रेय भेट चतुर्थ, मैत्रेय सांगे विदुराप्रत, सृष्टिक्रम पंचमोध्यायी. 6ठी विराट शरीर उत्पत्ती, 7मी प्रश्न, 8मी ब्रह्मोत्पत्ती, 9मी विधीद्वारा हरिस्तुती, 10मी सृष्टी कथा दशविध, मन्वंतर काल विभाग वर्णन, 15शी मन्वंतर काल विभाग वर्णन तो 11 महान, 12शी सृष्टी विस्तारण, 12 अवतार 13, 14शी दिती गर्भधारण, 15शी जय विजय शाप वर्णन, 16शी त्याचे पतन, 17शी जय हिरण्याक्षाचा, 18शी
हिरण्याक्ष 12 युद्ध 19 हिरण्याक्षवध 20 विधिसृष्टी नानाविध 21 कर्दम तपश्चर्या कर्दम देवहूती विवाह 22 कर्दम देवहूती विहार 23 श्री कपिल जन्म 24 पंचविशी भक्तिज्ञान 26 भिन्न तत्वोत्पत्ती 27 पुरुष प्रकृती योगे मुक्ती 28 अष्टांग योगकृती 29 भक्ती मर्म 30 अधोगती स्वार्थांधाची 31 गती मनुष्यांची 32 धूम अर्चिर भक्तियोगाची 33 मोक्ष देवहूतीचा. याप्रमाणे या पूर्ण तृतीय स्कंधामधल्या 33 अध्यायाचं फक्त 24 ओव्यांमध्ये त्यांनी ही अवतरणिका लिहिलेली आहे. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया. स्कंद 3 अध्याय 5 विदुराचा प्रश्न आणि मैत्रेयांचे सृष्टिक्रम वर्णन. श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये दशक 6 समास 9 सारशोधन नावाचा समास आहे. त्यातल्या काही ओव्या ज्या आहेत त्या आजच्या या अध्यायाला अनुरूप अशा आहेत. त्या ओव्या अशा आहेत. गुप्त आहे उदंड धन काय जाणती सेवक जन तयास आहे ते ज्ञान बाह्याकाराचे दृश्य सर्वांनाच दिसते. दृश्य आहे गुप्त आहे उदंड धन म्हणजे आतमध्ये खूप मोठं धन आहे, पण सेवक जे आहेत ते फक्त बाहेरचं जे आहे त्याचंच फक्त रक्षण करतात. तसं दृश्य सर्वांनाच दिसते. आपल्याला सगळं दृश्य दिसतं, सगळं जग दिसतं आणि हे सगळं माईक आहे हेच माहीतसुद्धा असतं. पण खरे जे संत आहेत, जे विवेकी पुरुष आहेत, विवेक म्हणजे ज्यांनी सार आणि असार याचा निवाडा केलेला आहे. सार काय आहे ते ग्रहण करतात आणि असार जे आहे ते ज्यांनी निंदते सर्व सोडून द्यावे या न्यायाने असाराचा ते त्याग करतात. ते विवेकी पुरुष आहोत. म्हणून विवेकी पुरुष जे आहे ते आपल्या अंतरंगाचा शोध घेतात. बाहेर कुठेही सुख पाहत नाही, पण अंतरंगातल्या सुखाच्या समाधानामध्ये ते अखंडपणे असतात. कारण भगवंताचं नाम हे ते अखंडपणे आपल्या वाणीने घेत असतात. पुढे एक ओवी येते. एक दिव्याने भक्षिती एक विष्ठा सावडीती आपण वर्तल्याचा घेती स्वाभिमान. याच समासामधली 9वी ओवी आहे ही, की एक दिव्याने भक्षिती. आपण पाहतो आपल्या भोवती की काही माणसं अशी असतात की ते अगदी पंचपक्वानाचं जेवण रोज जेवत असतील, अगदी आरामात राहत असतील, सगळ्या सुखसोयी त्यांच्याकडे असतील आणि एक विष्ठा सावडीती. त्याचबरोबर दुसरी काही माणसं आपण पाहतो ज्यांना 2 वेळचं जेवणसुद्धा मिळत नाही, जे अगदी हालअपेष्टा सहन करत असतात आणि दोन्हीकडे आपण वर्तल्याचा घेती स्वाभिमान. श्रीमंतांना श्रीमंतीचा जसा अभिमान आहे तसं गरीबसुद्धा गरिबीचासुद्धा अभिमान. आम्ही गरीब आहोत, आम्हाला हे कसं जमणार असं म्हणून ते आहे त्या परिस्थितीतच राहायचा प्रयत्न करतात. पण ही परिस्थिती आपण बदलू शकतो हे मात्र त्यांना अज्ञानामुळे समजत नाही. म्हणून हे दृश्य जात अवघे आहे अशाश्वत परमात्मा अच्युत अनंत तो या दृश्या वेगळा. आता सगळं सारं जे आहे ते शेवटी सांगतात की हे दृश्य जात म्हणजे समोर जे काही दिसतं ते अवघे आहे अशाश्वत. हा निवाडा आपल्याला म्हणजे साधकाला करता आला पाहिजे. आणि परमात्मा अच्युत अनंत तो या दृश्या वेगळा. परमात्मा भगवंत जो आहे तो या सगळ्या दृश्याच्या पलीकडे असणार आहे. दृश्याचं ज्ञान आपल्याला कशामुळे होतं तर आपल्या इंद्रियांमुळे होतं. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, आपलं शरीर आहे, त्यानंतर त्यामध्ये असणारं आपलं मन आहे, मन किंवा आणि पुढे गेल्यावर आत्मा आहे. जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत आपल्याला या सगळ्याचं ज्ञान होत असतं आणि तो आत्मा एकदा निघून गेला की हे शरीर निस्तेज पडतं आणि मढ्यास कर्तृत्व न घडे. समर्थ म्हणतात आपल्याला मढ्यास कर्तृत्व न घडे अशी परिस्थिती आपली होऊन जाते. आणि म्हणून परमात्मा अच्युत अनंत आहे हे फक्त विवेकी पुरुषच जाणू शकतात. आता ही झाली या अध्यायाची पार्श्वभूमी. आता विदुराचे प्रश्न आणि मैत्रेयांचे सृष्टिक्रम वर्णन याबद्दलचा हा आपला अध्याय आहे. मागच्या अध्यायात आपण पाहिलं विदुर आणि मैत्रेय यांच्या भेटीचा तो संदर्भ त्यामध्ये दिला होता. आणि आता पाहतात की हरिद्वारला राहणाऱ्या मैत्रेयांकडे विदुर आले. विदुर हस्तिनापुरातून आलेले आहेत. युद्धाच्या अगोदरच विदुरांना त्या हस्तिनापुराचा राजसभेचा त्याग करावा लागला. कारण दुर्योधनाने अपमानित असं बोलणं ते सहन करू शकले नाही. त्यामुळे आपलं धनुष्य, आपली शस्त्र
हे सगळं त्याच ठिकाणी राजमहालामध्ये टाकून ते आता तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले आहेत. त्यांची तीर्थयात्रा अनेक क्षेत्रांमध्ये होत आहे. अनेक वर्ष त्यामध्ये गेली. तोपर्यंत इकडे हस्तिनापुरामध्ये कौरव आणि पांडवांचं युद्ध झालेलं आहे. युद्धाचा परिणाम झाला. पुन्हा युधिष्ठिर गादीवर बसलेले आहेत. इथपर्यंतची कथा इकडे झाली. आणि दुसरीकडे भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत म्हणाल तर भगवान श्रीकृष्णाने आपलेच नातेवाईक, आपलेच मुलं, आपलेच नातू जे होते ते यादव या सगळ्यांचा नाश केला. कारण आता हे पुढे पतनास कारण होणार आहेत. या भूमीला भार होणार आहेत. म्हणून भगवंताच्या लीलेने सगळे यादव नष्ट झालेले आहेत. आणि आता भगवंत आहेत, श्रीकृष्ण आहेत आणि शेष म्हणजे त्यांचे बलराम, हे मोठे भाऊ जे आहेत बलराम, हे सुद्धा आहेत. आता बलरामाचं सुद्धा सगळं कार्य झाल्यामुळे बलरामाने शेषरूपाने नदीमध्ये प्रवेश केला आहे. आणि भगवंत आता स्वतः परमधामाला जाण्यासाठी निघत आहेत. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी उद्धव गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी उद्धव गेलेले आहेत. आणि मग आता भगवंत सांगतात आपल्याला की आता तू असं कर की या ठिकाणी ते मैत्रेय जे आहेत, मैत्रेय ऋषी पण जाऊन पोहोचले. तेव्हा मैत्रेयांना म्हणतात की तुम्ही आता हे सगळं ज्ञान मी जे तुम्हाला दिलं ते तुम्ही त्या विदुराला द्या. आणि म्हणजे भगवंतांना शेवटच्या क्षणी विदुरांची आठवण झाली. म्हणजे आपलं नामस्मरण असं असलं पाहिजे की भगवंताला सुद्धा आपलं स्मरण झालं पाहिजे. भगवंत आपल्याला सांगतात अंतकालेच मामेव माम अनुस्मरण युद्धचं, की माझं स्मरण करा आणि मग युद्ध करा. मग ते युद्ध रणांगणावरच असलं पाहिजे असं नाही, पण संसारातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुद्धा ते युद्धच आहे. अशा रीतीने माझ्या स्मरणामध्ये सगळी कर्म तुम्ही करत जा. तुकाराम महाराज म्हणतात तसं, तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च त्याच्या नावे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय चांगल्या गोष्टी करत आता हे जसं भगवंताला तुम्ही अर्पण करता तसं तुमच्याकडून चूक झाली तरी पण प्रामाणिकपणे ती भगवंताजवळ कबूल करा. आणि मग तो भगवंत तुम्हाला या सगळ्या पापांपासून सुद्धा मुक्त करेल आणि अखंड असं समाधान देईल. विदुर जे आहेत ते या ठिकाणी मैत्रेय ऋषींना भेटलेले आहेत हरिद्वारमध्ये. गंगेच्या किनारी त्या ठिकाणी मैत्रेय ऋषींचा आश्रम ते त्या ठिकाणी निवासाला आलेले होते. ते सुद्धा यात्रेमध्ये होते. दोघांची अपूर्व अशी भेट झाली. भेट झाल्याबरोबर जेव्हा महात्म्यांची भेट होती तेव्हा जे शिष्य असतात, जे सत्प्रवृत्त माणसं असतात, ते संसारामधलं काहीच मागत नाही किंवा त्याबद्दलचा एक विचारही ते करत नाही. पण खरं शाश्वत सुख ज्यामध्ये आहे ते तुम्ही आम्हाला सांगा, अशीच याचना सर्वजण करीत असतात. त्याप्रमाणे या ठिकाणी विदुर म्हणाले, सुखाय कर्माणि करोति लोके नतई सुखम वान्य दुपारमं वा विंदेत भूयस्तत एव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्न. म्हणजे भगवंताला जाणण्याशिवाय किंवा त्याविषयी प्रेम माणसाला उत्पन्न झालं पाहिजे. पण आपण संसारात कसं पाहतो की सगळं प्रत्येकजण जे काही कर्म करतो, जे आपण कामं करतो, जे आपण इच्छा ठेवतो आणि त्याप्रमाणे हालचाली करतो, एखादी गोष्ट करतो, कोणाशी जाऊन बोलतो किंवा एखाद्या यात्रेला जातो, हे सगळं कशासाठी करतो असंच आपण सर्वांना विचारलं तर प्रत्येकाचं एकच ध्येय असतं की आम्हाला सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, म्हणून आम्ही हे सगळं करत आहोत. पण अनुभव असा आहे की या सगळ्यांना जरी त्यांची इच्छा असली तरी त्यांना खरं सुख जे आहे ते प्राप्त होत नाही. पण त्यांच्या ठिकाणी असणारं दुःख तरी कमी होतं का असा विचार केला तर ते दुःखसुद्धा कमी होत नाही. उलट त्यांचे दुःख हे अधिकच वाढते. समर्थ आपल्याला सांगतात, सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्तदुष्टीत झाले. भ्रमित मनवळेना हित ते आकळेना, परमकठीण देही देहबुद्धी गळेना. सगळ्याचं दुःख जे आहे, सगळ्याचं मूळ जे आहे ते फक्त देहबुद्धी हेच आहे. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. हे कशासाठी सांगितलं? कारण आत्मबुद्धीमध्ये माणूस एकदा स्थिर झाला मग देहाचा लाभ आणि देहाने मिळणारं काय म्हणतात त्या सुख, दुःख, तोटा, हानी हे सगळं जे आहे ते देहाचं आहे, माझं नाही असा विचार माणसाच्या मनामध्ये पक्का होतो. आणि एकदा तो झाला की त्याच्या अंतरंगामध्ये भगवंताचं प्रगटीकरण होतं, भगवंत प्राकट्य होतात. पण दुर्भाग्यामुळे
आता विदुर या ठिकाणी प्रश्न विचारतात की या सगळ्या लोकांना सुख पाहिजे असं म्हणतात, पण त्यांना मात्र दुःखच प्राप्त होतं. त्यामुळे या बाबतीमध्ये योग्य काय आणि अयोग्य काय हे तुम्ही मला सांगा. काही लोक असे असतात की त्यांचं दुर्भाग्य, काही त्यांचं पूर्वपाप आहे, त्यामुळे ते भगवंतापासून दूर जातात. अधर्माचं आचरण करतात आणि ते स्वतः दुःखी होतात आणि इतरांनासुद्धा दुःखी करतात. तर असे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा तुम्ही आम्हाला सांगा, असा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि पण या लोकांचं दुःख पाहवत नाही म्हणून भगवंत आपल्या अवतारांमध्ये किंवा आपल्या संतांच्या रूपामध्ये या ठिकाणी येतात आणि ते पुन्हा या लोकांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात. मग आता प्रश्न पडतो की आता यांचं दुःख दूर करण्यासाठी संत महात्मे हे जे आहेत ते आपण पाहतो, सगळ्या चरित्रांमध्ये आपण वाचतो, ते काही एका ठिकाणी बसून राहत नाहीत. एका ठिकाणी बसून राहणारे अगदी 2च उदाहरण मला सापडले आत्तापर्यंत. एक म्हणजे समर्थांचे मोठे भाऊ गंगाधर स्वामी आणि दुसरे म्हणजे त्या ठिकाणी शिखर शिंगणापूरच्या जवळ असणारं वावरहिरे नावाचं गाव, तिथे असणारे ब्रह्मचैतन्य श्री हनुमंत महाराज वावरहिरेकर, की हे 2च उदाहरणं असे आहेत की ज्यांनी आपलं गाव सोडून कुठे जास्त गेले नाहीत. गेले असतील तर एखादा महिनाच, पण पूर्ण आयुष्य एकाच ठिकाणी त्यांनी घालवलेलं आहे. आणि त्यानंतर आमच्या जांब समर्थमध्ये श्री समर्थ भक्त नानासाहेब देवांनी ज्यांना पाठवलं होतं ते आमचे विठू अण्णा भागवत. 8व्या-9व्या वर्षी तो मुलगा त्या जांब समर्थामध्ये समर्थांच्या सेवेसाठी गेला आणि अहोरात्र त्या गावं सोडून कुठेच गेलेले नाही. समर्थांचीच सेवा केली. रोज भिक्षा मागून ते राहिलेले आहेत आणि 92-94 वर्ष त्यांनी देह ठेवला. तर याच्या उलट जे संत महात्मे आहेत ते सगळीकडे भ्रमण करतात आणि त्याचा उद्देश असा असतो की त्यांच्या भ्रमणातून ज्यांचं ज्यांचं नशीब फळाला आलं, ज्यांचं ज्यांचं पुण्यकर्म आहे, त्यांची त्यांना भेट होती आणि त्या भेटीमध्ये त्यांना सन्मार्ग जो आहे, सत्संग जो आहे तोच लाभत असतो. आणि म्हणून त्यांच्यावर कृपा करण्यासाठी हे महात्मे पृथ्वीवर फिरत असतात. तर या ठिकाणी सांगतात की हे मैत्रेया, आपणसुद्धा अशाच प्रकारचे महात्मे आहात आणि योगायोगाने भगवंताच्या कृपेने आपली माझी भेट झाली आणि त्यामुळे भगवंताने आपल्याला जे ज्ञान दिलं ते तुम्ही मला सांगा, जर मी ते ग्रहण करायच्या लायकीचा असेल तर. आता पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात, करोति कर्माणि कृतावतारो यान ज्ञात्मतंत्रो भगवान श्रीधीशः यथा ससर्जाग्र इदम निरीह संस्थाप्य वृत्तीम जगतो विदत्ते. याचा अर्थ कसा की जसं आपण म्हणतो, सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नव्हे. पुन्हा आपण दुसरा एक प्रयोग वापरतो नेहमी, ज्याने चोच दिली तोच खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या जाण्याची सुद्धा व्यवस्था करणार आहे. म्हणजे इतका भगवंतावर विश्वास असेल तर श्रीहरी अनेक अवतार घेतात, लीला करतात, स्वतः आकर्ता आहेत भगवंत, पण कल्पाच्या प्रारंभी सृष्टी निर्माण करतात. सगळ्या जीवांच्या उपजीविकेसाठी ते तरतूद करून ठेवतात. बसल्या बसल्या त्यांना खायला मिळतं. अजगर का दाता राम हे सुद्धा आपण सवयीमध्ये पाहतो. तसं अजगरालासुद्धा बसल्या बसल्या खायला मिळतं, असे भगवंताने सोय करून ठेवलेली आहे. एवढी ते तरतूद करतात आणि या सृष्टीला शेवटी आपल्याच स्वतःमध्ये लीन करून घेतात. म्हणजे भगवंत स्वतःच्या अंशाने म्हणजे आत्मरूपाने प्रत्येक जीवामध्ये प्रवेश करतात आणि एक असूनही ते अनेक आहेत असं सगळ्यांच्या दृष्टीस येतं. मनो न तृप्यती शृण्वतां न सुश्लोकमौलिश्चरितामृतानि. भगवंताच्या कथा आत्तापर्यंत आम्हाला महर्षी व्यासांनी सुद्धा अनेक सांगितलेल्या आहेत, पण तरी पण आमची तृप्ती झालेली नाही. म्हणून ते विदुर सांगतात की आम्हाला आता आपण सगळं ज्ञान हे आम्हाला द्यावं. तेव्हा हे भगवंत कसे आहेत की त्यांच्या लीला ज्या आहेत त्यांचं वर्णन ऐकूनसुद्धा तृप्ती होत नाही. अनेक लोकपाल आणि लोकालोक म्हणजे परग्रहातील सुद्धा लोक जे आहेत त्यांचीसुद्धा रचना या भगवंताने केलेली आहे. पण या श्रीकृष्ण कथामृताशिवाय दुसऱ्या सगळ्या गोष्टी तुच्छ आहेत. भगवंताच्या कथेशिवाय
दुसऱ्या गोष्टी तुच्छ आहेत हे समजणं म्हणजेच आपली प्रगतीची पायरी आहे. अन्य आश्रयो त्याग हा देवर्षी नारदाने आपल्या भक्तिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे. अन्य आश्रयो त्याग हा. दुसऱ्या सगळ्या आश्रय कसे कोणाला म्हणतो आपण, की त्या झाडाखाली आम्ही आश्रय घेतला, खूप पाऊस पडत होता, पण त्या झाडापाशी गेल्यावर पाऊस पडत असताना आमचं थोडंसं रक्षण झालं म्हणून तो आमचा आश्रय होता. पण या तप्त जीवाला या भवसागरामध्ये खरा आश्रय असेल तर सद्गुरू चरणाचाच आश्रय आहे. आमचे प्रल्हाद महाराज त्यांचे शेवटचे शब्द होते, धरा 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 सद्गुरू चरण हृदयी धरा. आमचे बाबा बेलसरे हे सांगायचे की बेलसरेला विसरा, प्रसंगाला तर महाराजांनी विसरा इथपर्यंत ते सांगायचे. पण ते म्हणतात की रामनामाला विसरू नका, कारण तेच अंतिम सत्य आहे. आणि म्हणून या श्रीकृष्ण कथा आम्हाला तुमच्याकडून ऐकायच्या आहेत. व्यासाने सुद्धा महाभारताची रचना केली आणि भगवंताच्या लीलांचे गुणवर्णन केलेलं आहे. विषय सुखाचा सुद्धा त्या सगळ्या 17 पुराणामध्ये उल्लेख केला आहे. पण मनुष्याची बुद्धी भगवंताकडे कशी आकर्षित होईल हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता या भगवतकथेची गोडी जी आहे ती आम्हाला आपल्यातर्फे लागावी असं मैत्रेय ऋषींना आमचे विदुर जे आहेत ते विनंती करतात. कारण एकदा भगवंताच्या कथेची गोडी लागली क विषयापासून माणसाची निवृत्ती होते. निदान श्रवणाला बसल्यानंतर तरी इतर गोष्टींपासून आपलं मन जे आहे ते परावृत्त होतं आणि त्या श्रवणामध्ये एकत्र होतं. ही त्या श्रवणामध्ये आपण केलेल्या कथेचा जो भाग आहे, भगवंताचा लीलांचं जे वर्णन आहे, त्याला सगळं श्रेय द्यावं लागतं. कारण चंदन तरु हरिसंत समीरा, श्रीरामचरितमानसामध्ये म्हटलेलं आहे की चंदन तरु हरिसंत समीरा. भगवंत कसे आहेत तर ते चंदनासारखे आहेत आणि संत कसे आहेत ते वाहणाऱ्या वाऱ्यासारखे आहेत. भगवान चंदनाच्या वृक्षाप्रमाणे आहेत तर भक्त हे वायूप्रमाणे आहेत. आता वायू कसा, जेव्हा निश्चल परिस्थिती असते, वारा वाहत नाही, तेव्हा तो एकदा स्तब्ध दिसतो, म्हणजे त्याची जाणीवसुद्धा आपल्याला होत नाही. पण तोच वारा वाहू लागला, म्हणजे वायू त्यामध्ये चलन झालं, त्यामध्ये विकार निर्माण झाला, तो वाहू लागला की मग आपल्याला दुसरीकडचा सुगंध असेल, दुर्गंध असेल तो येतो. तसं ह्या वायूमुळे त्या चंदनाचा सुगंध जसा येतो तसं ही जी संत मंडळी आहेत ते त्यांच्या परिभ्रमणामध्ये ते ज्या ज्या ठिकाणी जातात त्यांच्यामुळे, त्यांच्या सत्संगामुळे, त्यांच्या उपदेशामुळे, प्रवचनामुळे, कथनामुळे, लीलांचं वर्णनामुळे आपल्याला भगवंताच्या कथांचं श्रवण सहजपणे घडतं. म्हणजे तो सुगंध जो आहे भगवंताच्या कथेचा तो या सगळ्या संतांमुळे मिळतो. म्हणून विदुर म्हणतात, मैत्रेया आपण अशाच भक्तापैकी एक आहात, म्हणून माझ्यावर अनुग्रह करावा आणि मला त्या भगवंताच्या कथा सांगाव्यात. आता अजून काही गोष्टी आहेत, खूप गोष्टी यांनी त्या ठिकाणी विचारलेल्या आहेत की पूर्वजन्माच्या पापामुळे माणूस एखाद्या चांगल्या गोष्टीकडे का प्रवृत्त होत नाही, तर त्याचं कारण हे पूर्वजन्माच्या पापामुळे. अनेक ठिकाणी आपण पत्रिका वाटतो, अनेक लोकांना कार्यक्रमासाठी यायला सांगतो, पण तिथे येतात फारच कमी लोक. याचं कारण काय असेल? त्यांना या कथेशिवाय इतर गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात. असतीलही काही त्यांची कामं खूप चांगली पण असतील. जसं या ठिकाणी आपण पाहतो की स्वतः भृगु ऋषी श्रीमद्भागवताच्या कथेचं निमंत्रण शुक आणि भागवत, शुकादेवांनी परीक्षितींना भागवत सांगितलं आणि भृगु ऋषीने सगळ्यांना जाऊन सांगितले की अशी कथा होणार आहे, तुम्ही या ठिकाणी या. पण कोणी आलं नाही, फार कमी लोक आले. मग त्यामध्ये ते भृगु ऋषी सांगतात की माझं काम जे होतं, भगवत कथा आहे त्यासाठी आपण यावं हे निमंत्रण देण्याचं माझं काम होतं, ते मी केलं. आता जे येतील ते त्यांच्या पूर्वपुण्याईमुळे येतील आणि जे न येतील ते सुद्धा त्यांच्या पूर्वपापामुळे येणारसुद्धा नाहीत. पण आपण आपलं काम करावं आणि ते त्यांच्या कर्मानुसार त्याप्रमाणे ते भोगतील. सुख असेल किंवा दुःख असेल, जे असेल त्यांच्या प्रारब्धात तशी त्यांना प्राप्ती होईल. आणि मग या ठिकाणी म्हणतात, त्या विदुरांना सांगतात की जसा भुंगा आहे तो फुलांमधील मध काढून घेतो, तसं मैत्रेय ऋषींना म्हणतात की आपण जे आहे त्या सगळ्या कथांमधल्या जे सार आहे, जे आम्ही ग्रहण केले पाहिजे, अशा कथा तुम्ही आम्हाला सांगा. आता मैत्रेय ऋषी जे आहेत
ते आत्ताच भगवंताच्या भेटीनंतर इकडे आलेले आहेत आणि भगवंताची आज्ञा आहे की विदुर तुला भेटेल, त्या विदुराला हे सगळं ज्ञान तुला द्यायचं आहे. म्हणून साधू स्वभावाच्या विदुरा ते म्हणतात, तू साधू स्वभावाचा आहेस. सगळ्यांवर अनुग्रह करण्यासाठी तू ही खूप चांगली गोष्ट मला विचारली आहेस. म्हणजे विदुराने गोष्ट विचारली, मैत्रेयाने सांगितली, तिकडे परीक्षितीने प्रश्न विचारले, शुकदेवाने सांगितले, इकडे सूतजींनी नैमिषारण्यामध्ये जे ऋषी होते शौनकादी ऋषी त्यांनी प्रश्न विचारले, त्यांचं उत्तर सूतजींनी दिलं. पण या सगळ्यांमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या, ज्या ज्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळाल्या, सत्संगामधून आपल्याला प्राप्त झाल्या, त्याचं मुख्य उद्देश हेच आहे की माणसाच्या मनामध्ये भक्तीचा उदय झाला पाहिजे. आणि मग मैत्रेय ऋषी विदुरांना म्हणतात की तुझी कीर्ती सर्वत्र आहे विदुरा, तुझी कीर्ती सर्वत्र आहे, कारण तू स्वतः बादरायण व्यास यांचा पुत्र आहेस. आता हे समजण्यासाठी थोडं महाभारताचं पार्श्वभूमी आपल्याला माहीत पाहिजे. त्यामध्ये अनन्य भावानेच भगवंताचा आश्रय तू घेतलास, त्याच्यामध्ये काही आश्चर्य नाही. पण कारण विदूर, धृतराष्ट्र आणि पंडू हे देवर्षी व्यासांच्या कृपेने झालेले पुत्र आहेत, हे तिघे. आता विदुरांना ते म्हणतात, मैत्रेय ऋषी म्हणतात की विदुरा, तुझं पूर्वजन्म जे आहे ते तुला माहीत आहे का? मांडव्य शापात भगवान प्रजा संयमनो यमः भ्रातुर्क्षेत्रे भुजिष्यायाम जात सत्यवती सुतात. की ते समजावून सांगतात की प्रजेला शासन करणारा असा यम जो आहे तो तूच आहेस. पूर्वजन्मीचा किंवा यम जो आहे, यमदेवता, त्यालाच या ठिकाणी तुझ्या ठिकाणी त्याने जन्म घेतलेला आहे, हे तुला माहीत आहे का? कारण मांडव्य ऋषींच्या शापामुळे श्री व्यासांचा भाऊ म्हणजे विचित्रवीर्य यांच्या दासीच्या गर्भापासून तुझा जन्म झाला आहे आणि व्यास हे तुझे पिता आहेत. आणि मग ही कथा सांगतात, हे मांडव ऋषींचा शाप काय होता, ती कशी होती, ती शापाचे शब्द आणि ती घटना काय झाली. मांडव ऋषी लहान असताना एका गांडुळाला जमिनीमध्ये दिसलं त्यांना एक गांडूळ, आणि सहजच हातामध्ये काही काटे होते, झाडाचे काटे असतात तसे, बोरीचे वगैरे, त्या काठ्याने त्यांनी लहान मुलं जसे खेळ खेळतात तसं त्यांनी त्या गांडुळाला टोचलं. टोचल्याबरोबर त्याला दुःख झालं त्या गांडुळाला, आणि ते गांडूळ दुसरीकडे वळलं, दुसरीकडे पळायला लागलं. याने पुन्हा त्याच्या मागे जाऊन त्याला पुन्हा टोचलं. असं करता करता ते गांडूळ मरण पावलं. आता विदुरासारखा महात्मा, ज्या विदुरांची विदुर नीती आज प्रसिद्ध आहे, श्रीकृष्णाची नीती, विदुराची नीती, आणि तुमच्या भर्तृहरीचं नीतिशतक हे जो ग्रंथ आहे मोठा, 100 श्लोकांचा ग्रंथ आहे. अशा सगळ्या नीती, आपण ते इसाप नीती म्हणतो, या सगळ्या ज्या नीती आहेत, ह्या नीती माणसाला अनेक लहान लहान गोष्टींमधनं खूप काही आपल्याला सांगून जातात. तसं विदुराने लिहिलेली विदुर नीती जी आहे तीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. राजकारणामध्ये असो, समाजामध्ये असो, प्रत्येक ठिकाणी तिचा उपयोग होतो. आणि म्हणून तू ती जी नीती आहे ती तुझ्यापासून झाली, पण तुला त्यावेळेस जर त्या गांडुळाला दुःख दिल्याबद्दल पुढे तुझ्या आयुष्यामध्ये सत्कर्म करूनसुद्धा तुला पुढे काय प्राप्त झालं त्या मांडव ऋषींना, की मांडव ऋषी जेव्हा मरण पावले तेव्हा यमराजाच्या दरबारात ते गेले असताना यमराजाने विचारलं की तुम्ही, मांडव ऋषींना ते म्हणतात की तुम्ही आत्तापर्यंत खूप चांगली कामं केली आहेत आणि वाईट कामंसुद्धा केली आहेत. मग आता पाप जे तुमच्याकडून घडलं ते तुम्ही अगोदर भोगायचं आहे का पुण्य आधी भोगायचं आहे? म्हणजे जरा जे चांगल्या प्रतीचे असतात, जेलमध्येही तसंच असतं, जे चांगल्या प्रतीचे आहेत म्हणजे समाजाचे मोठं नाव आहे वगैरे, तर त्यांना थोडीशी वागणूक थोडी चांगल्या प्रकारे मिळते. पण जे अट्टल चोर आहेत त्यांना मात्र मारून त्यांना त्या ठिकाणी सरळ करतात. पण जे मोठे आहेत त्यांना थोडंसं सौहार्दपूर्ण वागणूक मिळते. तसं यांनी या ठिकाणी त्यांना तो ऑप्शन दिला की तुम्हाला कोणतं आधी भोगायचं. मग तेव्हा मांडव ऋषी म्हणतात की या पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर एकही पापकर्म घडणार नाही याची गॅरंटी काय म्हणे. तुम्ही या ठिकाणी जन्म घेऊन पहा आणि कोणतं कर्म तुमच्याकडून होतं हे पहा, तेव्हा तुम्हाला कळेल की या ठिकाणी पापकर्मापासून दूर राहणं किती अवघड आहे. म्हणून मी तुम्हाला शाप देतो. म्हणून त्या मांडव्य ऋषींनी यमराजाला शाप दिला आणि तेच यमराज या विदुरांच्या रूपाने या पृथ्वीतलावर जन्म घेतलेले आहेत. आता ते सांगतात, भवान भगवतो नित्यं सम्मतः सानुगस्य च
यस्य ज्ञानोपदेशाय मा दिशत भगवान व्रजन. म्हणजे भगवंत आणि त्यांचे भक्त यांना विदुरा तू नेहमीच प्रिय आहेस. भगवंताच्या भक्तांना विदुर हे अत्यंत प्रिय आहेत. आणि म्हणूनच ते मैत्रेय ऋषी सांगतात, तू इतका प्रिय असल्यामुळेच भगवंतानी निजधामाला जाण्यापूर्वी तुझं स्मरण केले आहे आणि मला तुला उपदेश करण्याची आज्ञा केली आहे. आणि सृष्टी रचनेपूर्वी हे विश्व हे कसं होतं हे सगळं आता भगवंताने जे सांगितलं मैत्रेयांना, ते मैत्रेय आता विदुरांना सांगत आहेत. आपण आता जे चतुश्लोकी भागवत म्हटलं त्याच्याचप्रमाणे हे सुद्धा श्लोक आहेत की सृष्टी रचना कशी झाली, हे विश्व कसं निर्माण झालं, कोणी निर्माण केलं, हे सांगताना ते म्हणतात की सृष्टी रचनेपूर्वी हे विश्व म्हणजे सगळ्या आत्म्यांचे आत्मा किंवा त्यांचे स्वामी असं एक परब्रह्मच होतं की त्यावेळेस काहीच नव्हतं, तेव्हा फक्त मीच होतो असं भगवंताने श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. तेच आपण चतुश्लोकी भागवतामध्ये पाहतो. अहमेवा समेवाग्रे नान्यं सदसत्परम पश्चादहम यदेतच यो वशिष्येत सोऽस्म्यहम. आणि त्या भगवंताला इच्छा झाली आणि मग त्याच्या इच्छेतून ते कमळ निर्माण झालं, कमळापासून ब्रह्मदेव निर्माण झाले, ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा झाली आणि मग ती सृष्टी निर्माण झाली. आता ही जी इच्छा झाली, इच्छा कोणाला झाली की तीच एक माया आहे, इच्छा होणं हीच एक माया आहे. त्या मायेचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठी करायचं का भगवंतापासून दूर जायचं हे आपलं आपण ठरवायचं, त्या मनुष्याने ठरवायचं. आणि हे ठरवण्यासाठी मनुष्याला बुद्धी ही एक गोष्ट भगवंताने सगळ्यांना समान दिलेली आहे. पण बुद्धीचा उपयोग माणूस नरदेहामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो, पशुदेहामध्ये चांगलं आणि वाईट हे कळतच नसल्यामुळे त्यांच्याकडून पापही होतं आणि पुण्यसुद्धा होतं. पण नरदेह मात्र हा असा आहे की जो भगवंताची भेट करू दे, नर का नारायण होय. आता ते सांगतात भगवंताला ती इच्छा झाली पुढे की हे माया आवरण्याची भगवंताला इच्छा झाली. आता आवरायचं म्हणजे काय, आपण आपल्या दृष्टीने विचार केला, याच्यामध्ये एक गोष्ट दिलेली आहे की सृष्टीमध्ये वृत्तीच्या भेदांमुळे अनेकपण दृष्टीस पडते. आपण पहा, एखादा मुलगा खूप शांत असतो, एखादा खोडकर असतो, एखादा मोठा माणूस जरी असला तर तो फार प्रेमळ असं सगळ्यांशी वागतो, दुसरा मात्र दुसऱ्याशी नेहमी रागातच वागतो. एकाच्या विचारांमध्ये शांतता असते, दुसऱ्याच्या विचारांमध्ये तो चार लोकात गेल्याबरोबर तिथली शांतता भंग होते. एक श्रीमंत आहे, एक गरीब आहे, एक हुशार आहे तर तो एक दुसरा अगदीच बद्ध आणि मूर्ख आहे. हे सगळं जे दृष्टीस पडतं, हा जो भेदभाव आपल्याला सगळीकडे दिसतो त्याचं कारण काय आहे तर विचार केला तर या सगळ्यांच्या ठिकाणी असणारा आत्मा भगवंताचा अंश हा सगळ्यांच्याच मध्ये आहे आणि म्हणून त्या आत्म्याचं प्रगटीकरण या देहाचं तर्फे होत असतं. आत्मा आहे म्हणून आपण बोलतो, ऐकतो, श्रवण करतो, जातो येतो, हे सगळ्या क्रिया घडतात. भगवंताचं नामस्मरण करतं आणि दुष्ट लोक जे आहेत ते दुसऱ्यांचं हानी पण करतात. त्यांच्यामध्ये आत्मा असल्यामुळे तो आत्मा तर एकच आहे ना, तो आत्मा सारखाच आहे, पण त्यांच्याकडून जी कृती घडते ती चांगली किंवा वाईट घडत असते. आता आपण असा विचार केला की या सगळ्यांचा आत्मा जो आहे तो कुठून आला, तो परमात्म्यापासून आला. म्हणून त्या परमात्म्याकडे ज्यांनी लक्ष दिलं, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असं आपल्या मनाच्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे. म्हणून ते सांगतात, भगवंत सांगतात, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की सर्व भूतमात्रांमध्ये समभावाने मी आहे. समभाव म्हणजे कोणता, आत्म्याच्या रूपाने मी आहे. मी सर्वांप्रती समभाव ठेवतो. सगळ्यांना बुद्धी दिली, त्याचा वापर ज्याने त्याने आपापल्या क्षमतेने करायचा. पण कोणी चुकत असेल तर एका दुसऱ्यांच्या सत्संगामध्ये मी त्याला ते सांगतो, पण त्याने ऐकलंच नाही तर मग काय, तो त्याच्या नशिबाने त्याला जे सुख पाहिजे किंवा दुःख पाहिजे ते त्याला मिळत असतं. मी कोणामध्येही पक्षपात किंवा प्रेमभाव ठेवत नाही. हा माझा म्हणत नाही आणि हा दुसरा हा माझा नाही असंही म्हणत नाही. कारण पण जो भक्तिपूर्वक माझे भजन करतो त्याच्या अंतरंगामध्ये मात्र मी नेहमीच असतो. नाहम वसामी वैकुंठे नाहम म्हणून योगिनाम रवे. योगी जे आहेत त्यांच्या अंतरंगामध्ये मात्र माझं वसतिस्थान असतं.
म्हणून हे जसं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. अशा ठिकाणीच मी असतो, अन्यथा मी या ठिकाणी नाही. म्हणून भगवान ते माझ्यात आहेत, सर्व भूत मात्र माझ्यात आहेत, पण मी त्यांच्यामध्ये नाही, मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे हे सांगतात. आणि मग ते सांगतात, माया नाम महाभाग ययेदम निर्ममे विभू. म्हणून मी त्या मायेला निर्माण केलेलं आहे. भगवंताची माया कशी असते हे साध्या साध्या गोष्टीतून अनेक ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. आई लहान मुलाला सांगते, शाळेतून येताना कुठेही इकडे तिकडे थांबायचं नाही, शाळा सुटली की सरळ घरी यायचं. हे का सांगते? कारण त्या छोट्या मुलाला घरी येताना अनेक प्रलोभनं रस्त्यामध्ये असतात. कुठेतरी माकडाचा खेळ चालू असतो. आज तर ते हे दिसत नाही आपल्याला जास्त. आमच्या लहानपणी या सगळ्या गोष्टी होत्या. कुठेतरी भांडण चालू असतं, त्या मुलाला असं वाटतं थांबावं, आपण पाहावं. हे सगळी माया त्याच्या पुढे असते, पण त्या मायेत हा अडकला नाही पाहिजे म्हणून सगळ्या गोष्टींची सूचना आई देत असते. तसं मायेमध्ये भगवंतानेच निर्माण केलेली माया आहे. पण मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. हे मनच माणसाच्या बंधनाचं कारण आहे आणि मोक्षाचंही कारण आहे. आता या ठिकाणी या अध्यायाचा जो मूळ विषय आहे तो म्हणजे सृष्टिक्रम वर्णन. या सृष्टिक्रमामध्ये ते सांगतात की या भगवंताने हे सगळं निर्माण केलं, की भगवंत, त्याची माया आणि मग त्रिगुणात्मक, मग महत्त्व प्रगट झालं. महत्त्व जे आहे ते विकृत झालं. विकृत म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा फरक पडला. आकाशामध्ये विकार निर्माण झाला की ढग होतात. हे जसं आहे तसं महत्त्व जे आहे ते विकृत झालं आणि मग त्या ठिकाणी अहंकाराची निर्मिती झाली. आता अहंकार झाल्याबरोबर अहंकाराने काय होतं की कार्य, कारण आणि कर्ता या तिन्ही गोष्टी, की भूतमात्र, इंद्रिय आणि मन निर्माण झालं. मग हा अहंकारसुद्धा 3 प्रकारचा असतो असं या ठिकाणी विदुरांना मैत्री ऋषीने सांगितलं आहे. कारण सात्विक अहंकार आहे, राजसिक अहंकार आहे आणि तामसिक अहंकार आहे. आणि हीच गोष्ट अनेक ग्रंथामध्ये, भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे, की त्यापासून काय मन निर्माण झालं सात्विक गोष्टी म्हणून. विषयांचे ज्ञान, इंद्रियांच्या अधिष्ठाता देवता या सगळ्या त्यापासून निर्माण झाल्या. राजसिक अहंकार जो आहे त्याच्यापासून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय निर्माण झाले. आणि तामस जे आहे त्यामध्ये सूक्ष्मभूतांचे कारण म्हणजे शब्द तन्मात्रा म्हणजे पंचविषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे निर्माण झाले. अशा प्रकारे पुढे ते सांगतात की भूतानां नभ आदीनां यद्यद् व्यावरावरं तेषां परानुसंसर्गत सख्यम गुणान विदुः. विदुरा, आकाशादी भूतमात्रांमध्ये जे भूत नंतर निर्माण होतं त्यामध्ये अगोदरच्या सर्व भूतांचा म्हणजे पंचमहाभूतापैकी आपण जर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वीचा विचार केला, शेवटी पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीचा विचार केला तर अगोदरचे 4 जे भाग आहेत ते त्या पृथ्वीमध्ये असतात. मग त्यामध्ये पृथ्वीचा भाग हा 50% असतो आणि उरलेल्या 50%मध्ये अगोदरचे 4 जे आहेत ते 12.5% असतात. असं प्रत्येक भूतमात्रांमध्ये होत असतं. त्या भूतांचे गुण त्यामध्ये असतात. म्हणून सर्वच देव हे भगवंताचे अंश आहेत. आता देव जे आहेत, देवांबद्दलचा विचार या ठिकाणी आला की या देवांना काही कामं वाटून दिली आणि देव हे स्वतंत्र नाहीत. त्यांना जसं वाटून दिलं त्याप्रमाणे ते काम करतात. ते स्वतंत्रपणे जास्त विचार करू शकत नाही आणि ते स्वतंत्रपणे कार्य पण करू शकत नाही. म्हणून देवांनी या ठिकाणी भगवंताकडे ते गेले आणि भगवंतांना विनंती करत आहेत देव. कारण स्वतःहून कार्य करण्याची शक्ती त्यांच्याकडे नाही, म्हणून त्यांनी भगवंताजवळ प्रार्थना केलेली आहे. ते काय म्हणतात, नमामते देव पदारविंदम. ते म्हणतात, भगवंता, तुमच्या पदारविंदांना, तुमच्या चरणांना आम्ही वंदन करतो. कारण काय, तापशमन जे आहे ते त्याच्यामुळे होतं. यन्मूलकेता यतयोंज सोरू संसार दुःखम बहिरुच क्षिपंती. की सृष्टी निर्माण करण्यासाठी आम्हाला सक्षम करा, कारण आम्ही स्वतःहून काहीच निर्माण करू शकत नाही. जर तुम्ही आम्हाला काही चालना दिली, आमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या तरच आम्ही तुम्हाला काही चांगल्या प्रकारचं अर्पण करू शकतो. पण या जीवांचे ताप दूर करण्यासाठी एखाद्या छत्रीप्रमाणे, उन्हामध्ये आपण छत्री घेतली की उन्हापासून आपलं जसं संरक्षण होतं, तसं तुमच्या चरणाचा आश्रय घेतल्याने
संन्यासी लोकांनासुद्धा अनेक दुःखांपासून सहजासहजी दूर होता येतं. आणि मग ज्या पुरुषांच्या ठिकाणी 3 गोष्टी छान सांगितल्यात, की देह, घर आणि तत्संबंधी पदार्थ. म्हणजे माझा देह, माझं घर आणि मग तत्संबंधी पदार्थ. मग माझा संसार, माझी मुलं, हे सगळं माझं माझं जे म्हणतो, हे जे आहेत, जोपर्यंत हे सगळं आहे, तोपर्यंत दुःखच वाटेला येणार आहे. मग या ज्या गोष्टी मी जमा केल्या आहेत, त्याचा अहंकार आणि ममता, माया आणि ममता याचा दुराग्रह आहे. तोपर्यंत भगवंत आपल्याजवळ असूनसुद्धा तो आहे, आपल्यातच आहे, याची जाणीव भक्ताला होत नाही. एक छान वाक्य आमचे सुनीलदादा चिंचोळकर नेहमी प्रवचनात सांगायचे. ते वाक्य असं, निअरर दी चर्च फार्दर दी क्राइस्ट. म्हणजे माणूस जितका त्या येशू ख्रिस्ताच्या मंदिराच्या जवळ असतो, तितका तो येशू ख्रिस्तापासून दूर राहतो. आता याचं विवेचन आपण पहा कसं आहे ते, की जितका आपण सत्संगात असतो तितका आपल्याला लोकांना दिसतं की हा सत्संगामध्ये आहे, पण आपण मनाने सत्संगामध्ये आहोत की नाही ही गोष्ट ज्याची त्याला समजते. तसं या ठिकाणी म्हणतात, की आपल्या चरणाचा आश्रय घेतल्यामुळे लोकांना, संन्यासी लोक जे आहेत, त्यांचं दुःख जे आहे ते सहजासहजी दूर होतं. पण ज्यांनी ममतेचा आणि अहंकाराचा म्हणजे व्यथा अहंकार याचा जर त्याने पोषण केलं असेल, तर त्यांना मी जवळ असूनसुद्धा अप्राप्त आहे. आपल्या ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा असाच एक मंत्र आहे, तद्दूरे तद्वंतिके. तद्दूरे तद्वंतिके म्हणजे भगवंत म्हणतात, मी त्या लोकांसाठी दूर पण आहे आणि त्या लोकांसाठी मी जवळ पण आहे. तद्वंतिके मी त्यांच्यामध्येच आहे, हे सुद्धा ते समजावून सांगतात. तर दुसरे काही पुरुष चित्ताचा निरोध, आता 2 भाग या ठिकाणी दिले. एक भक्तीचं श्रेष्ठत्व आहे आणि दुसरीकडे ज्ञानाचं श्रेष्ठत्व आहे. आता ज्यांच्याकडे ज्ञानाचं श्रेष्ठत्व आहे ते काय करतात, की आपल्या ज्ञानाच्या, आपल्या सगळ्या ग्रंथाच्या वाचनातून निर्माण झालेल्या गोष्टींचा उपयोग करून चित्ताचा निरोध करतात आणि समाधी अवस्थेमध्ये जातात. ध्यान, धारणा, समाधी अवस्थेमध्ये जातात. अष्टांग योग साधनेचा भाग तो. आणि त्याच्या बळावर ते मायेपासून दूर जातात, की मायेला ते हरवतात, मायेला जिंकतात आणि भगवंताशी लीन होतात. आता हा एक मार्ग झाला. आणि दुसरा मार्ग ते म्हणतात, या ठिकाणीच म्हणलेला आहे, की हा मार्ग फार श्रमकर आहे. तेषां श्रमस्यान् न तु सेवयाते. म्हणजे खूप श्रम होतात ज्ञानमार्गामध्ये. पण भक्तिमार्गामध्ये काय चांगलं आहे, कसं, की आपण स्टेशनवर जातो, आपल्याला जायचं, ती गाडी येते, गाडी आल्यावर आपण तिथे जाऊन बसतो, ट्रेनमध्ये प्रवेश करतो. आता प्रवेश केल्यानंतर आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या शंका नसतात. हा ड्रायव्हर रात्री झोपणार तर नाही ना, हा ड्रायव्हर नीट चालवेल की नाही, असं कुठलेच विचार नसतात. पण आपण आपल्याला त्याला समर्पित करून टाकतो आणि तो जिकडे नेईल तिकडे जाण्यासाठी आपण तयारी असतो. म्हणून इथं लीला तरले. काय, कोण तरलं, की जे अहंभावे मज भजले. जे अहंभावे म्हणजे आपलेपणाने माझं भजन ज्याने केलं तेच फक्त या ठिकाणी भवसागरातून तरून जातात. पण माझ्यावर जर शंका घेतली तर ते मात्र माझ्यापासून या भवसागरातून तरून जात नाहीत. श्री गुरुचरित्रामध्ये सुरुवातीलाच पहिल्या 2ऱ्या अध्यायामध्ये दीपकाच्या आख्यानामध्ये कथा येते. त्यामध्ये ते सांगतात, की 7 गोष्टी अशा आहेत की ज्यामध्ये माणसाने आधी विश्वास ठेवला पाहिजे. एखाद्या वैद्याकडे, डॉक्टरकडे गेलो तर मग त्यांच्या औषधाने मी बरा होईल का, असा विचार करून त्यांच्याकडे गेलं की असा माणूस बरा होत नाही. पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास ठेवला तर आपल्यामध्ये प्रगती होते. पण आपल्यामध्ये जर शंका असेल तर होत नाही. आधीच पडिली जास्ती, मग कार्यभाग होय नास्ती, या कारणे समस्ती बुद्धी शोधावी. म्हणून या ज्ञानमार्गाच्या बद्दल ते सांगतात, की या ज्ञानमार्गामध्ये कष्ट खूप आहेत, पण भक्तिमार्ग फार सोपा आहे. भक्ती म्हणजे पण भक्ती ते सुळावरची पोळी असंही सांगतात. कारण भक्ती जरी म्हटलं तरी प्रत्येक गोष्ट, कुठलीही गोष्ट त्यामध्ये शॉर्टकट नसतो. प्रत्येकामध्ये कष्ट आहेत आणि कष्ट, जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगत राहिले, त्यांनाच ते भाग्य प्राप्त होतं. पण जे आळसे सुखावले त्याचे पुढे दुःख. आळसाने जे सुखवतात, आज नाही उद्या करू असं जे म्हणतात, त्यांना नेहमीच दुःख प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी असा उपदेश या ठिकाणी विदुरांना मैत्रेय ऋषीने केलेला आहे.
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कंधे पंचमोऽध्यायः. असा हा तिसऱ्या स्कंदातील 5वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. आपल्याला कसं माणसाला सवय झालेली असते, कथानक जे आहे, कथा असल्या की तेवढंच माणूस रमतो त्यामध्ये, आणि तत्त्वज्ञान असेल की नाही रंगत. म्हणून फिलॉसॉफीसारखे विषय कोणी घेत नाही कॉलेजमध्ये, पण दुसरे विषय असेल तर ते मुद्दाम घेतात, कारण फिलॉसॉफी थोडंसं किचकट वाटतं, अवघड वाटतं, आपल्या बुद्धीला ते सहज ग्रहण करता येईल असं वाटत नाही. पण तरी त्यामध्ये काय आहे हे मात्र जाणण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. तसं आता आपण प्रयत्न करत आहोत आपापल्या तऱ्हेने, आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी नीट समजून घेण्यासाठी आपल्याला भगवंताने अशीच प्रेरणा देत राहतो. आता आपण आपली आरती म्हणूया भागवताची. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी जलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जडू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. धनुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.